नमस्कार, मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या अगदी खुसखुशीत होणाऱ्या कापण्यांची रेसिपी पाहणार आहोत। सर्वात अगोदर गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये पाऊण वाटी पाणी टाकून घेतलंय। या पाण्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा। हा गूळ वितळेपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं। गूळ पूर्णपणे वितळला की गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता इथे मी एका ताटामध्ये या वाटीच्या साहाय्याने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ या पिठामध्ये टाकून घ्यायचं। 1 चमचा बडीशेप व सुंठ पूड टाकून घ्यायची व चिमूटभर मीठ टाकून हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता या पिठामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं व चमच्याच्या साहाय्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं। हाताला सोसवेल इतपत हे पीठ थंड झालं की अशा प्रकारे हे मोहन या पिठाला चोळून घ्यायचंय। आता हे थंड झालेलं गुळाचं पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं। या मोहन घातलेल्या पिठामध्ये हे तयार गुळाचं पाणी थोडं थोडं घालून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचंय। इतपत घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। इथे मला पीठ मळण्यासाठी हे संपूर्ण गुळाचं पाणी लागले। तुम्हाला जर पाणी कमी पडलं तर 1-2 चमचे नॉर्मल पाणी वापरलं तरीही चालेल। आता इथे मी या तयार पिठाचा एक गोळा घेतलाय व त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी थोडीशी लाटून झाली की याच्यावरती खसखस लावून घ्यायची व पुन्हा याची पोळी लाटून घ्यायची। आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड ही पोळी लाटून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड ही पोळी मी लाटून घेतली आहे। आता याच्या कापण्या कट करून घ्यायच्या। या कट केलेल्या सर्व कापण्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या व सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेल्या सर्व कापण्या तयार करून घ्यायच्या। आता इथे मी कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं यामध्ये एक एक करून या कापण्या सोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बदामी रंगावरती या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कापण्या तळत असताना त्यांना कंटिन्युअसली ढवळत राहायचं म्हणजे एकसारख्या रंगावरती या कापण्या तळल्या जातात। साधारण 2-3 मिनिटांनंतर इथे आपली कापण्यांची पहिली बॅच तळून झाली आहे। सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेल्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।